क्षण आहे, आनंदाची बाब आहे. पण सुपर डुपर या चित्रपटाची धुरा ज्यांनी सांभाळली त्या दिग्दर्शकांच्या मनात काय चाललं असेल हे ऐकून घ्यायला खरं तर मला फार आवडेल की आपला चित्रपट ज्याचं नाव सुपर डुपर आहे. भवेश सर, आपण ट्रेलर लॉन्चच्या वेळेलाही म्हटलं होतं आणि मला वाटतं खरंच होतंय की सगळ्या सुपर डुपर गोष्टी या चित्रपटाच्या सोबत घडतायत. समीर सर, तुम्हाला विचारायला आवडेल, काय सांगाल? दोन शब्द तुमच्याकडून ऐकायला आवडतील. नमस्कार, हॅलो, सगळ्यांचं स्वागत, आशिष सरांचं स्वागत. खूप आनंद होतोय या ऐतिहासिक वास्तूत आपल्या सिनेमाला स्थान मिळणं ही मला असं वाटतं की सौभाग्याची गोष्ट आहे. आणि हा दुग्ध शर्करा योग जो जुळून आला आहे त्याकरता मला भारत माताच्या सगळ्या मॅनेजमेंटचं, आशिषजी शेलार सरांचं आणि आमच्या सर्व टीमचं धन्यवाद करायचं आहे. आणि मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये ज्यावेळेस कोविड होता त्यावेळेस काही चित्रपट रिलीज होऊ शकले नव्हते. आशिषजींनी त्यांना सुद्धा सबसिडी दिली. आशिष असणं काय असतं ते एखाद्या माणसाकडून जर आपल्याला कळू शकतो तर ते सर आहे. आणि सर जेव्हापासून सांस्कृतिक मंत्री झालेत जरा जास्तच खळबळ आहे सांस्कृतिक मंत्रालयात आणि खूप प्रेरणा मिळते सर तुमच्याकडून. तुमचा एक प्रेरणादायी प्रवास राहिला आहे. आज तुम्ही इथे उपस्थित झाला आहात. हा सिनेमा सुपर डुपर आहे आणि या सगळ्यांच्या आनंदाबरोबर, प्रेमाबरोबर हा सिनेमा सुपर डुपर हिटही होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद करतो. धन्यवाद समीर सर. मी निर्मितीताईंना विनंती करते की त्यांनीही दोन शब्द बोलावेत, कारण निर्मितीताई अर्थातच मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईत आहेत. आणि ही वास्तू, निर्मितीताई, या वास्तू संबंधित काही आठवणी आहेत तुमच्या? खरं तर माझं माहेर इथेच BDD चाळीतलं आहे, त्यामुळे हे माझं माहेरचं थिएटर आहे भारत माता. लहानपणापासून इथे येऊन चित्रपट बघणं हा आमचा एक वेगळा छंद होता आणि मला खूप आनंद होतोय की हे चित्रपटगृह पुन्हा नव्याने बांधल्यानंतर माझ्या सिनेमाच्या प्रीमियरने याचं उद्घाटन होतं. याचा मला खरंच खूप आनंद होतोय. आणि सुपर डुपर हे आम्हा सगळ्यांचं एक गोंडस बाळ आहे. ते आता मी प्रेक्षकांच्या स्वाधीन करतोय. आता प्रेक्षकांच्या हातात आहे त्याला कसं खाऊ पिऊ घालायचं, कसं गोंजारायचं, अंजारायचं आणि त्याला किती मोठं करायचं. त्याला खूप मोठं करा तुम्ही, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. खूप धन्यवाद निर्मितीताई. मी भवेश सरांना विनंती करते की आजच्या या खास क्षणी तुमच्याकडनं दोन शब्द ऐकायला आवडतील. माननीय मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब आणि आपणा सर्वांचे स्वागत करतो मी. ह्या अगोदर मला मिस्टर लेले मुक्ता आर्ट्सचे आहेत, त्यांना इकडे स्टेजवर यायला मी विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ते मुक्ता आर्ट्सचे डिस्ट्रीब्युशनचे हेड आहेत. भारत माताचा इतिहास मी सगळेच म्हणणार आहेत आज, म्हणून मी लहान असताना इकडे माहेरची साडी पाहिली आईवर आणि मला आठवते ते. आणि इथे एक चित्रपट मीन प्रीमियर करणार आहे असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि जेव्हा ही संधी आमच्याकडे आली, म्हणजे झी स्टुडिओज प्रीमियर कुठे करतं, आपण मल्टिप्लेक्सला जनरली करतो. आणि जेव्हा ही संधी आली तेव्हा ही संधी आम्हाला सोडायची नव्हती. मला या सुपर डुपर सिनेमा हा आमचा असा विश्वास आहे की जो इतिहास इकडे मराठी सिनेमांनी घडवला आहे तसा इतिहास घडवण्याची शक्यता आहे सुपर डुपर. आणि म्हणूनच भारत मातांचे आशीर्वाद, या थिएटरचे आशीर्वाद चित्रपटाला राहतील अशी अपेक्षा आहे. आणि खूप धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या भवेश सरांसाठी झाला पाहिजे. आणि आता मी माननीय मंत्री महोदय तुम्हाला विनंती करते की तुम्ही दोन शब्द व्यक्त करावेत. तुम्ही नेहमीच मराठी कलाकारांच्या आणि कलाकृतीच्या मागे खंबीरपणे उभे असता आणि सर खरं सांगते की त्यांनी खूप पाठबळ मिळतं. आज या वास्तूत हा कार्यक्रम होतोय हे आमच्यापैकी सगळ्यांसाठी फारच खास आहे. आणि तुम्ही आज इथे आलात त्याबद्दलही खूप धन्यवाद. काय सांगाल, तुमची काही आठवण आहे का? सगळ्यांना नमस्कार. पहिल्यांदा तर मी भारत माता सिनेमागृह याचं उद्घाटन झाले पहिल्यांदा घोषित करतो आणि आपल्या सगळ्यांना त्याबद्दल अभिनंदन करतो.
निर्मितीताई म्हणाल्या माझं माहेर इकडचं आहे आणि त्यामुळे माहेरचं सिनेमागृह आहे. निर्मितीताई माझं आजोळ इथलं आहे, मग तशा अर्थाने माझं आजोळचं सिनेमागृह आहे. माझा मामा पण इथे येऊन बसला. हे सगळे भारत मातावालेच आहेत. आणि मला आठवत आहे की लहान होतो आम्ही आणि बरंच मागे लागून आई सिनेमा दाखव, आई सिनेमा दाखव असं म्हणून त्यावेळेला इतकं कळत नव्हतं की कथा, कथानक, कलाकार. मग आईच्या आवडीची हिरोईन, नायिका तिच्या ठरलेल्या होत्या जयश्री गडकर आणि सुलोचनाताई. मग यांचा सिनेमा ज्या वेळेला इथे लागला त्यावेळेला हाताला पकडून आईने इथे आणलं आणि मग आम्ही इथे बसलो. त्यामुळे इथे प्रचंड अशा भावनिक आठवणी आहेत. आणि जी माझी अवस्था आहे ती बऱ्याच लोकांची आहे, जी आज सभागृहात या सिनेमागृहात आहेत किंवा नाहीत. मला प्रचंड फोन आले लोकांचे. ओपडकरजी तुमचं धन्यवाद मी देईन, या सगळ्या टीमचंच, म्हणजे मुक्ता असेल, तुम्ही असाल, सगळे मिळून. कारण हे केवळ सिनेमागृह नाही, या ठिकाणी बऱ्याच पिढ्यांच्या आठवणींचा साठा असलेले गृह आहे. आणि केवळ हा सिनेमागृहाचा भाग नाही, बाहेरचा सुद्धा. म्हणजे आमच्या ऐन विद्यार्थी चळवळीच्या काळात सुद्धा आंदोलन कुठे करायचं तर भारत माता नाक्यावर करायचं. त्यामुळे चळवळीचं केंद्र तेव्हापासून पिढ्यानपिढ्याचं भारत माता, तिथला नाका, सिनेमा, भारत माता. आणि म्हणून या सगळ्या परिसराला आहे ना, इथे आल्यावर मला त्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा सुगंध येतोय, ते चेहरे दिसत आहेत की या सगळ्या ठिकाणी त्या वेळेला कित्येक पिढ्यांमधले नायक, नायिका, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते, त्यांच्या आठवणी. आणि त्याबरोबर या सिनेमागृहात येणाऱ्या या गिरणगाव मधल्या मराठी माणसाच्या त्या आठवणी की अरे दिवाळीचा दिवस आहे, अगोदर तिकीट काढू, जाऊ दिवाळी इथे, दसरा आहे, कुठेतरी खरेदी करू, आई वडील घेऊन या सिनेमागृहात इथे. आणि मग या सगळ्या आठवणी पिढ्यानपिढ्याच्या साठलेलं हे ठेवा असलेलं हे गृह आहे. आणि अन्य कुठल्या सिनेमागृहावर मी काही ताशेरे ओढत नाही, पण त्याही पेक्षा जास्त मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा लाभलेलं सिनेमागृह म्हणजे आमचं भारत माता आहे. आणि म्हणून या सिनेमागृहाचं पुनर्लोकन व्हायचं, पुन्हा आपल्या समोर आणायचं, हे हरकुलस टास्क आहे. अडचणी होत्या मला माहिती आहेत. आपल्या NTC अन्य सगळ्या आम्ही प्रयत्न केला NTCला या सगळ्या गोष्टींमधून. केंद्र सरकारचं पण मी धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा यामध्ये जरा थांबा अशी भूमिका घेतली. आणि आता आम्ही ठरवलंय की या सगळ्या गोष्टी कचाट्यातून बाहेर काढायच्या म्हणजे काढायच्याच. आणि हे परमनंट मराठी माणसाचं हक्काचं असलेलं सिनेमागृह कुठल्याही अडथळा विना संपूर्ण अविरत चाललं पाहिजे. यातल्या असलेल्या सगळ्या अडथळ्यांना दूर करायचे. आणि सिनेमाच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही ठरवलंय आता थांबायचं नाही. आणि म्हणून या भावनेनेच या सगळ्या सिनेमागृहाची वाटचाल पुढे व्हावी. मी मुद्दामून झी समूह आणि पाटील तुम्ही आणि डिस्ट्रीब्युटरचं काम केलेले तुम्ही किंवा तुमच्या सगळ्या टीमचं मी धन्यवाद देईन की मराठी सिनेमाचा पहिला प्रीमियर इथे तुम्ही केलेला आहे. आणि याच पद्धतीने सिनेमागृह चालवणं, त्यात जी काही अडचण लागलीच, कारण एक पडदा सिनेमागृह चालवणं ही सोपी गोष्ट नव्हे. आणि ते मल्टिप्लेक्सच्या जमान्यामध्ये आणि मराठी माणसालाही म्हणजे हात जोडून विनंती आहे की चाललं पाहिजे, यासाठी तुमचा आशीर्वादही हवा. तुमचा आशीर्वाद व्हा, तुम्ही द्यालच. हा एक पडदा सिनेमागृह चालवणं, त्याच्या असलेल्या अडचणी खूप आहेत, मला याची पूर्ण माहिती आहे. या रखरखावासाठी लागणारा खर्च, अगदी AC पासून, लाईट्स पासून आणि असलेला तिकिटाचा दर, याची सांगड घालणं हे सिनेमागृह चालवणाऱ्यांसाठी खूप मोठं कष्टाचं काम असतं. आणि त्यात मराठी सिनेमे आपल्याला चालवायचे आहेत. होय, आम्ही अनुदान देतो, पुरस्कार देतो, अगदी पाटील तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने. होय, करोनाच्या काळात जे आमच्या मित्रांनी सिनेमा अर्धवट राहिले, अर्धवट रखडले, अडकले, उशिरा आले, त्या काळातला त्यांचा जो नुकसान आहे ते सुद्धा आपण 1-2 नाही 93च्या वर चित्रपटांना त्या ठिकाणी अनुदान दिले. 24 कोटी
रुपये अनुदानाचे त्या ठिकाणी हक्काचे आपण त्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला, यापुढेही करू. आणि 1/16 इथे फिल्म सिटीची माझी मंडळी अधिकारी आहेत, एक चित्रपट पुरस्काराचा 16 सुद्धा राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा पहिल्यांदा भारत मातामध्येच होईल, आज मी या ठिकाणी सुद्धा घोषित करतो. आता जागेची अडचण हा मुद्दा आपल्याला थोडं ऍडजस्ट करावा लागेल, पण 1/16 करू, कारण आपल्याला हे दाखवायचं आहे देशाला आणि जगाला की हे अशी वास्तू आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच पिढ्यांच्या आठवणींच्या इंदुळाने ठेवे आहेत. जसं मला माझ्या आईची आठवण आली, इथे बसल्यापैकी बऱ्याच लोकांना या आठवणी असतील. सुपर डुपर, आणि बघा प्रीमियर कसा झालाय सुपर डुपरचा, प्रॉपर अतिशय चांगला आहे, त्यामुळे प्रोग्रेसही चांगला होईल. आणि आपल्या सगळ्या सुपर डुपरच्या टीमचं पण मी अभिनंदन करतो. बऱ्याच या मंडळींना मी ओळखतो, अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे ती सगळी मंडळी. आमच्यापेक्षा थोडी कमी असतील, कारण आमच्या राजकारणात थोडी कलाकार मंडळी जास्त आहे, पण खऱ्या अर्थाने कलात्मक दृष्टिकोन ठेवून आणि सिनेमाचं तंत्र माहिती असलेली सगळी मंडळी आहेत. मी तुम्हालाही खूप शुभेच्छा देतो. आज मला सुपर डुपर पाहता नाही आला तरी एक विशेष प्रयोग भारत मातामध्ये मीच लावेन आमच्या सगळ्या मित्रांना बोलवून, म्हणजे त्यातनंही अशी एक पद्धत सुरू होते की लोकांनी एक शो स्वतःहूनच घेतले पाहिजे आणि या भारत मातामध्येच घेतले पाहिजे, अशा स्वरूपाचं आहे. मला वाटतं बाकी व्यवस्था आहे ते ओपटकरची वडा वगैरे सगळ्या व्यवस्था नीट असतील आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना आनंददायी वेळ या ठिकाणी जावा. महाराष्ट्र सरकार आणि आमचं सांस्कृतिक कार्य मंत्रालय 100% जे करावं लागेल त्यासाठी कटिबद्ध आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या वास्तूसाठी तुम्ही घेत असलेल्या सर्व प्रयत्नांना आमच्या सुपर डुपर शुभेच्छा. आणि अनेक मराठी चित्रपट इथे चालूत, त्यांची घोडदौड हो, 100पेक्षा अधिक दिवस त्यांना दिसोत ही आशा आहे. मी या चित्रपटाच्या सर्व कलाकारांना मंचावर येण्याची विनंती करते. आपण सरांसोबत एक फोटो घेणार आहोत. त्यासोबतच जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया झी